खऱ्या अर्थानं माऊलींची सेवा ही वेगवेगळ्या मार्गाने केली जाते. मी सध्या उभा आहे ते म्हणजेच खरं तर फलटणच्या अलीकडं एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावर मी सध्या उभा आहे निंबोरे या गावामध्ये. निंबोरे तालुका फलटण जिल्हा सातारा. किशोर पोपटराव ही सेवा जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि त्या स्वतः आता हे सेवा करतात. खरं तर याच पालखी मार्गावरून मोठ्या प्रमाणात दिंड्या जातात आणि माऊलींची सेवा ही खंडाळा तालुक्यातील खरं तर ही दिंडी क्रमांक 102 आहे आणि समोर या ठिकाणी ही खंडाळा तालुक्यातील आणि इतर भागातील आलेले अनेक भागातून आलेले हे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी विसावा घेतात आणि यांची सेवा जी आहे जी आंघोळ असेल नाश्ता असेल जेवण असेल या मार्गाने या ठिकाणी ही सेवा केली जाते. खरं तर एक म्हणावं वाटतं की संत तुकारामांच्या खरं तर म्हणण्यानुसार याची देही याची डोळा याचबरोबर जी वारकऱ्यांची सेवा आहे ही खूप महत्वाची सेवा आहे. माझ्यासोबत खरं तर मोरे साहेब आहेत. काय सांगाल किती वर्षापासून सेवा ही? अगदी आमच्या आजोबांच्या पासून ही जी सेवा आहे, वारकऱ्यांची सेवा करणं, त्यांना आवश्यक त्यांच्या गरजा सर्व पुरवणं, हे अगदी आजोबांच्या पासून ते चालत आलेलं आहे आमचं. तुम्ही स्वतः माळकरी आहात. कधीपासून तुम्ही साधारणतः या सेवेमध्ये? अगदी जन्म झाल्यापासून आम्ही ह्याच संप्रदायात आहोत. आता ही दिंडी निघालेली आहे तुमच्या मार्गाने निंबोरेच्या मार्गानं. कशी सेवा असते, किती दिवस असते, काय असते स्वरूप कसं आहे? सेवा बघा, परवापासून आमच्याकडे दिंड्या चालू होतात. अगदी म्हणजे पालखी माऊलींची पालखी येईपर्यंत हे 3 दिवस आमचा हा सोहळा अतिशय आनंदमय असतो. म्हणजे 3 दिवस म्हणजे आमचं हे असं अहोभाग्य म्हणायला लागेल आम्हाला, की आम्हाला म्हणजे माऊली लोक माऊलींना भेटायला जातात, माऊली आमच्या दारातून जातात. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि आम्ही नशिबान आहोत की आम्हाला त्यांच्या माऊलींच्या वाटेवर आम्हाला वास्तव्यास मिळालं आहे. खरं तर त्यांचे मंडळी आहेत खरं जयश्रीताई. ताई तुम्ही आता बघितलं स्वयंपाक करतात कालपासून आज पाठीत रोज काय लवकर उठून स्वयंपाक तुमचं चालूच आहे. काय सेवा कशी करतात? सेवा म्हणजे पहिलं तर मी विठ्ठलाचे खूप आभारी की त्यांनी आम्हाला ह्या माऊलींच्या वाटेवर मला हे सासर मिळालं आणि मला ह्या सगळ्या वारकऱ्यांची एवढी मनोभावे सेवा करायला मिळते, त्याचं मी परमभाग्य मी मानते. देवाचे खूप आभार की मला त्यांची सेवा करायला मिळते, सगळ्या वारकऱ्यांची सेवा करायला. आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही अन्नदान करून सेवा करतो. खरं तर दीप्तीताई त्यांची कन्या दीप्ती आहे. जयदीप जो चिरंजीव आहे तो शिक्षणासाठी बाहेर असतो. दीप्ती कशी सेवा करतेस माऊलींची? सगळ्यांची सेवा करणं म्हणजे जे येतात त्यांना पाणी देणं, चहा देणं, आईची मदत करणं, हवं ते देणं, ते एवढं. माझ्यासोबत काही माऊली आहेत. माऊली कुठून आलात आपण? संसारवरून म्हणजे कोणता तालुका? तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बर बर बर. आता इथे कधी आला तुम्ही आणि काय तुम्ही काय सेवा तुम्हाला मिळाली? आम्ही इथं आत्ताच आलो आहोत. अच्छा. हा, तर आम्हाला इथं चांगली आंघोळीची सोय झाली, जेवणाची सोय. माऊली कुठून आला तुम्ही? आम्ही सातारवरून आलो.